झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। विधान परिषदेमधून ही बातमी आपल्यापर्यंत येते। विधान भवन परिसरात बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याची दिवाकर राऊत यांनी मागणी केली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। विधान भवनाच्या परिसरामध्ये बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याची मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर राऊत यांनी केली। दिवाकर राऊत यांनी विधान परिषदेमध्ये ही मागणी केली। त्या बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा विधान भवनाच्या आवारामध्ये उभारा अशी मागणी शिवसेनेकडून म्हणजेच दिवाकर राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। बाळासाहेब गेले त्यानंतरचं पहिलंच अधिवेशन हे आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची प्रत्येक गावांमध्ये शिवसेनेच्या वतीने मागणी होते। विविध ठिकाणी नावं देण्याची किंवा त्या संदर्भामध्ये रस्ते असतील पूल असतील या सगळ्यांना नाव देण्याची। मात्र आता विधान भवनाच्या आवारामध्ये बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याची मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर राऊत यांनी केली आहे। विधान परिषदेमध्ये राऊत यांनी तशी मागणी केलेली आहे आणि शिवसेनेच्या वतीनं सभागृहामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आलेली आहे। आता इतर विरोधक जे आहेत ते सगळे शिवसेनेला साथ देतात आणि सत्ताधाऱ्यांची नेमकी या सगळ्या संदर्भामधली काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवनाच्या परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारा, बाळासाहेबांचं कार्यकर्तृत्व हे उभ्या महाराष्ट्रानं मान्य केलं होतं आणि राजकारणामध्ये देखील त्यांचं कार्यकर्तृत्व हे निर्विवाद आहे, त्यामुळे वाखाणण्याजोगं आहे, माफ करा। त्यामुळे दिवाकर राऊत यांनी ही मागणी केलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंचा विधान परिषदेच्या आवारामध्ये पुतळा उभारण्यात यावा। या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी असतील आपल्याबरोबर, पण या सगळ्याची डिटेल्स आपण स्वतः दिवाकर राऊत यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राऊत साहेब नमस्कार। नेमकी आपण मागणी केलेली आहे, ती मागणी नेमकी काय आहे बाळासाहेबांच्या पुतळ्या संदर्भातली? विधान भवनाच्या प्रांगणामध्ये ज्यांनी महाराष्ट्राकरता अतुलनीय योगदान दिलं त्यांचे पुतळे उभारले गेलेले आहेत। देशाकरता योगदान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा इथे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 2-3 वर्षापूर्वी बसवण्यात आला। उद्या इथे खास बैठक आहे सभापती आणि अध्यक्षांची। त्या प्रांगणात आणखी 3 माजी मुख्यमंत्र्यांचे पुतळे बसवण्याच्या संदर्भात आहे। त्याच वेळेला आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं देशाकरता महाराष्ट्राकरता असलेलं योगदान लक्षात घेता या प्रांगणामध्ये त्यांचा पुतळा असावा अशा प्रकारे आदरणीय शिवसेना सभापती महोदयांना विनंती करणारं पत्र दिलेलं आहे। जी राऊत साहेब, कसा विचार केला जाईल आपल्या या विनंतीचा? काय वाटतं आपल्याला बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये? आपण आपले सहकारी असतील किंवा इतर पक्षातले मित्र असतील त्यांच्याशी निश्चित चर्चा केली असणार, काय नेमकं वाटतं आपल्याला? नाही दिवाकर राऊतांशी आपण बोलतोच आहोत, त्यांचा संपर्क तुटलाय। आमच्याबरोबर अमित जोशी आमचे प्रतिनिधी आहेत। अमित, दिवाकर राऊतांशी स्वतः आपण बोलत होतो, साधारणतः आपला संपर्क तुटला, पण त्यांचं म्हणणं असं होतं की इतर 2-3 मुख्यमंत्री जे आहेत माजी मुख्यमंत्री राज्याचे त्यांचे आता नवीन पुतळे उभारले जाणार आहेत, त्या संदर्भात बैठक आहे, त्या अनुषंगानं त्यांनी ही मागणी केली आहे। काय सांगाल याबद्दल? त्यांनी विधान परिषदचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोघांनी पत्र लिहिलेलं आहे आणि एक प्रकारची वैयक्तिक मागणी केली, कारण अजूनही भूमिका पक्षातर्फे त्यांनी जाहीर केली नाहीये, कारण त्यांच्याशी वैयक्तिक बोलताना त्यांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यशवंतराव चव्हाण असतील, ज्योतिबा फुले असतील, असे दिग्गज विभूतींचे या ठिकाणी पुतळे उभे आहेत। पण त्याचबरोबर वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, अशांचे पुतळे या ठिकाणी उभे आहेत। दिवाकर राऊत यांची अशी मागणी की उद्या जी 18 तारखेला बैठक होणार आहे त्याच्यामध्ये मातोराव कन्नमवार, तसंच शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक आणि विलासराव देशमुख यांचे पुतळे उभारण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतो। म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा का उभारू नये, का या ठिकाणी उभा करू नये अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। अर्थात विधानसभेचं हे अधिवेशन चालू असताना यांच्या या मागणीमुळे एक प्रकारचं वेगळं
वळण मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये काय नक्की निर्णय होतो, किंवा शिवसेना असून दे किंवा शिवसेनेचे साथीदार भाजप किंवा इतर पक्ष असून देत, कशा प्रकारे ही मागणी लावून धरतात, शिवसेनेला पाठिंबा कशा प्रकारे मिळतो। अगदी अमित, म्हणजे आता सध्या वैयक्तिक मागणी आहे ही महत्वाची माहिती आपण दिलेली आहे, पण निश्चित पक्षाकडून ही अधिकृत मागणी करण्यात आलेली नाही असं देखील तुम्ही सांगताय। पण काय नेमके प्रतिक्रिया उमटतील हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमित आपल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।